नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पावनी रडत असते आणि म्हणते की माझ्या मनामध्ये एक सल कायम राहील. आयडी आणि तात्या सावरीची माफी मागायची राहून गेली. त्यांना सांग की जमलं तर या पावनीला माफ करा. नित्या म्हणते की पावणे तुला काहीही होणार नाही, तू स्वतः त्यांची माफी मागशील. पावनी म्हणते नाही, माझ्या पापाची आता हीच शिक्षा होती. असं म्हणून ती नित्याचा आणि आदिराजचा हात एकमेकांच्या हातामध्ये देते आणि खुश राहा असं म्हणून जीव सोडते. नित्य आणि आदिराज दोघेही जोरातच पावनी असं ओरडतात. सर्वजण पावनीचे फोटोपुढे बसून रडत असतात. विमल विचारते की काय म्हणाले डॉक्टर, कशी आहे राजमा? आदिराज म्हणतो बरी आहे, गोळी घेऊन झोपली आहे, पण खूप मोठा धक्का बसला आहे तिला. सावरी म्हणते की धक्का तर बसणारच ना रे, तिच्या डोळ्यासमोर पावनीला मारून टाकलं. तात्या मोठमोठ्याने रडू लागतात आणि विमल पावनीच्या आईवडिलांना दिलेला शब्द आपण नाही पाळू शकलो असं म्हणतात. विमल देखील म्हणते की ही सल आता कायम राहणार आपल्या मनामध्ये. तात्या म्हणतात अरे देवा, पोरीला अग्नी द्यायची वेळ आली आपल्यावरती. आदिराज म्हणतो पावनी मरताना तुमच्या दोघांचीही माफी मागून गेली आहे. तात्या म्हणतात वाकडी काही वागली नसती तर ही वेळच तिच्यावरती आली नसती. सावरी म्हणते वाकडी जरी वागली असली तरीसुद्धा जाताना आपल्या राजमाचा जीव वाचून गेली आहे ती. विमल म्हणते आपले संस्कार वाया नाही गेले, शेवटी का होईना पण तिच्या मनामध्ये देव जागलाच की, आणि घात केला तिचा, बळी घेतला तिचा असं म्हणून ती मोठमोठ्याने रडू लागते. नित्याला काही रडू आवरत नाही, ती बाहेर येऊन रडू लागते. तिच्या मागे आदिराज देखील बाहेर येतो आणि सांभाळा स्वतःला, जे काही झालं ते खूप वाईटच झाले. नित्या आदिराजजवळ रडू लागते आणि म्हणते की पश्चाताप झाला होता तिला पुन्हा घरी आणायचं होतं, पण हे काय झालं, डोंगरा इतके उपकार करून गेली आहे ती आपल्यावरती, आपल्या लेकीचा जीव वाचवला आहे तिने, आणि असं म्हणून रडू लागते. इकडे रेस्ट हाऊसवरती शालिनी बसलेली असते. सोमा तिला सांगतो की मालकीनबाई, तुम्ही जसं सांगितलंय तसे सगळे पुरावे नष्ट केले आहेत, पोलिसांना काहीसुद्धा सापडणार नाही. शालिनी म्हणते ही पावनी मधी का आली असणार आहे, ज्या राजमाला ती पाण्यात बघत होती तिच्यासाठी हिने जीव का दिला? सोमा म्हणतो मला सुद्धा काही कळेनसं झालं आहे. शालिनी म्हणते सावलीसारखी सतत माझ्या मागे मागे उभी राहणारी पावनी राजमावरचा घाव झेलण्यासाठी माझ्या समोर आली, हा प्रश्नच माझ्या मनातून जात नाहीये. आदिराजवरती जेव्हा मी बंदूक रोखली होती तेव्हा तिने मला धमकी दिली होती, हे मला मान्य आहे कारण आदिराजवरती तिचं प्रेम आहे. पण आता राजमाचं काय? नित्याने काही तिला सांगितलं असेल का? पण नित्याच्या सांगण्यावरून ती नित्यासाठी काहीतरी का करेल? मग आदिराजने तिला काही सांगितलं होतं का? पण आदिराजला तरी काय माहिती राजमाबद्दल? सोमा म्हणतो मॅडम साहेब, तुम्ही जास्त विचार करू नका, त्या राजमाचं काय करायचं आहे तेवढंच फक्त सांगा. शालिनी म्हणते की सवय झाली होती पावनीची, हागनाक बळी गेला तिचा, चांगली होती रे मुलगी, श्रद्धांजली व्हायला जावं लागेल तिला. सोमनाथ म्हणतो असं समोर जाऊन नाही चालणार, राजमाने पाहिलं आहे ना तुम्हाला. शालिनी म्हणते राजमाचा जीव वाचून पावनीला काय सिद्ध करायचं होतं हे अगोदर कळालं पाहिजे. आदिराजच्या मनामध्ये जागा मिळवायची होती का तिला? आणि आदिराज राजमाचा काय संबंध आहे हे अगोदर आपल्याला शोधावं लागणार आहे, मग ठरवता येईल त्या राजमाचं काय करायचं ते. इकडे नित्या सर्वांसाठी चहा घेऊन येते. तितक्यात राजमा दरवाजामध्ये येते, पावनीच्या फोटोला हार घातलेला पाहते आणि तिला सर्व मागचे क्षण डोळ्यासमोर येऊ लागतात. आणि राजमा अचानकपणे नित्याला आई अशी हाक मारून जाते. ते ऐकल्यानंतर तात्या आणि विमलला धक्काच बसतो. आदिराजला बाबा अशी हाक मारते आणि पावनीने जीव वाचवला आहे माझा असं बोलते. माझ्यावरचा वार तिने स्वतःच्या अंगावरती झेलून घेतला, हे ऐकल्यानंतर विमलला धक्काच बसतो. नित्या म्हणते की राजमा तू शांत हो, जास्त ताण नको घेऊस, नाहीतर आणखी त्रास होऊ लागेल तुला. राजमा रडतच म्हणते की माझ्या डोळ्यासमोरून जाईन असं झालं आहे ते सगळं. आदिराज म्हणतो नको जास्त विचार करू, आराम कर तू. राजमा म्हणते की कशी काय विसरू, कसं काय ताण नको घेऊ, माझ्या डोळ्यासमोर फक्त तेच आणि तेच येत आहे. तेव्हा आदिराज आणि नित्या तिला घेऊन खोलीमध्ये येतात. राजमा त्या दोघांनाही म्हणत असते की आई बाबा, तुम्ही त्यांना वाचवायला पाहिजे होतं, तिचा जीव वाचवायला पाहिजे होता, तिने माझा जीव वाचवला, तुम्ही का नाही वाचवलं तिला, असं वारंवार बोलत असते. नित्या तिला शांत करते आणि तू झोप असं बोलते. नित्या तिला झोपवत असते, पण राजमा पुन्हा बोलतच असते की मला नाही झोप येणार, मला सगळं डोळ्यासमोर दिसत आहे, पावनीचं रक्त दिसत आहे. नित्या म्हणते की तू डोळे मिट, तुला शांत झोप लागेल. राजमा डोळे मिटते आणि ते दोघेही तिथून निघून जातात. आदिराज आणि नित्या घरामध्ये येतात. विमल त्यांना विचारते की हे काय चाललं आहे, आई बाबा म्हणजे काय? तेव्हा नित्या आदिराजला धक्काच बसतो. विमल विचारते अशी का बोलली ती तुम्हाला? तात्या म्हणतात की सुनबाई,
अशी का हाक मारली तिने तुम्हाला? आणि आदिराजला म्हणतात की या घरामध्ये काय चाललेलं आहे हे कळायला नको का आम्हाला? विमल म्हणते की याच्या अगोदरही तुम्हाला खूप वेळा विचारलं आहे, पण नंतर सोडून दिलं. त्यावेळी तुमच्या सगळ्या वागण्याचा ताळमेळ नव्हता लागत मला. पण आता आपल्यामध्ये आपली पाहुणी नाही राहिली. तिला जीव गमवावा लागला हे कळायला नको का आम्हाला? तात्या म्हणतात, सुनबाई, आदिराज, या अगोदर मी त्या विमलची खूप वेळा समजूत काढली, पण आता मला माझीच समजूत काढता येत नाहीये. सांगा ना आता तरी काय झालं आहे ते? विमल आदिराजला म्हणते की राजा काय लपवत आहेस तू आमच्यापासून? तात्या म्हणतात, अरे आदिराज, आईबाप आहेत ना आम्ही तुझे, मग आम्हाला जाणून घेण्याचा अधिकार नाही का? विमल नित्याला म्हणते की मॅडम, जवळजवळ तुमच्याच वयाची राजमा तुम्हाला आई म्हणून का हाक मारतीये? आदिराज म्हणतो, आयडे तसं काहीच नाही, ते सहज तिच्या तोंडातून निघून गेलं. तात्या म्हणतात की अजिबात नाही, आम्ही आमच्या कानांनी ऐकलेलं आहे. आदिराज म्हणतो की आयडी तात्या, विश्वास ठेवा ना आमच्यावरती, असं काहीच नाही आहे. तितक्यात नित्या म्हणते की जयदीप थांब, आता त्यांना सर्व सांगावंच लागेल. आता हे ऐकल्यानंतर विमल आणि तात्या दोघांनाही खूप धक्का बसतो. आदिराज म्हणतो की ठीक आहे आयडी तात्या, आता आम्ही तुम्हाला जे काही सांगणार आहोत त्याच्यावरती विश्वास ठेवणं खूप कठीण आहे, पण ते सगळंही खरं आहे. नित्या म्हणते, आता सगळं सत्य आम्ही तुम्हाला सांगतच आहे ना, तर जिच्यावरती आमची खूप श्रद्धा आहे ना, तिच्यासमोर जाऊन आम्ही हे सत्य तुम्हाला सांगतो. इकडे शालिनी डोक्याला हात लावून बसलेली असते. तितक्यात पाहुणी रक्ताच्या माखलेल्या हाताने चहाचा कप घेऊन येते. ती शालिनीला म्हणते की मालकीनबाई चहा घ्या. शालिनी तिच्याकडे पाहून खूपच घाबरते. पाहुणी म्हणते, घ्या की चहा. शालिनी जोरातच ओरडते आणि आपल्या चेहऱ्यावरती हात धरते. हात बाजूला करते तर तेव्हा पाहुणी तिथून गायब झालेली असते. तितक्यात दरवाजा वाजू लागतो आणि शालिनी खूपच घाबरते. ती घाबरत घाबरत दरवाजाजवळ येते आणि कोण आहे असं विचारते. तितक्यात सोमा तिथे येतो आणि म्हणतो की मालकीनबाई, मीच आहे. शालिनी त्याला आत यायला सांगते. सोमनाथ आत येतो आणि म्हणतो की मॅडम साहेब, थोडासा बारीक घोळ झाला आहे. ती तलवार आपली माणसं पहाटेपासून शोधत आहेत, पण काही सापडणं झाली आहे. शालिनी चिडूनच म्हणते, अरे तू तर म्हणाला होतास ना की सर्व पुरावे नष्ट केले आहेत. सोमा म्हणतो, सर्व पुरावे मी नष्टच केले आहेत, पण ती तलवार काही सापडणं झाली आहे. ती जर तलवार पोलिसांच्या हाती लागली तर खूप मोठा पुरावा मिळेल त्यांना. तेव्हा शालिनी डोक्याला हातच लावते आणि इतकी माणसं पाठवली होतीस ती शोधायला, पण त्यांना कोणालाच सापडली नाही का असं विचारते. सोमा म्हणतो की मॅडम साहेब, जागा किती मोठी आहे माहिती आहे ना तुम्हाला, आणि तुम्ही कुठून कसं गेलात हे देखील आम्हाला माहिती नाही. त्यापेक्षा तुम्ही जर आम्हाला सांगितलं ना की तुम्ही कुठून गेला होतात तर आम्हाला तलवार शोधणं सोपं जाईल. शालिनी चिडूनच म्हणते की आता मला ती कशी जागा सापडणार आहे. आणि थोडं थांबून पुन्हा तिला आठवतं की जेव्हा ती पळत असते तेव्हा ती ठेस लागून पडते आणि त्या ठिकाणी छोटंसं देऊळ असतं. तेव्हा शालिनी सोमनाथला सांगते की त्या माळावरच्या देवळाच्या आसपासच कुठंतरी ती तलवार पडलेली असेल, जाऊन शोध असं सांगते आणि सोमा तिथून निघून जातो. इकडे नित्या आणि आदिराज सर्वांना घेऊन देवीसमोर येतात. ते देवीसमोर असलेल्या दिव्यावरती हात ठेवतात आणि नित्या म्हणते की आज या देवीच्या साक्षीनं आमच्या भूतकाळामध्ये दडलेलं सत्य आज मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. नित्या सांगते की विमल, हा आदिराज माझा जयदीप होता. जयदीप सांगतो की नित्या मॅडम म्हणजे माझी गौरी होती. तेव्हा विमल तात्यांना धक्काच बसतो आणि ते एकमेकांकडे पाहू लागतात. नित्या सांगते की शिर्के पाटलांच्या घरातील राजकुमार जयदीप होता हा, आणि तिच्या डोळ्यासमोर मागचे सर्व क्षण जाऊ लागतात. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नित्या सांगते की शालिनी शिर्के पाटील म्हणजेच आदिराजच्या या मालकीनबाई. आदिराज सांगतो की मारून टाकलं तिने सगळ्यांना आणि जयदीप गौरीला सुद्धा मारून टाकलं. पण तितक्यात शालिनी त्या ठिकाणी आलेली असते आणि त्याचं हे बोलणं सर्व ती ऐकते. हे सर्व ऐकल्यानंतर शालिनीला धक्काच बसतो. ती धक्क्यानेच जयदीप असं म्हणते. आदिराज देखील रागातच तिच्याकडे पाहतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.